वज्रेश्वरी आईच्या पालखीचं जवळून दर्शन. हे बघू शकता ही वज्रेश्वरीची जत्रा आणि आम्ही एवढ्या वर आहेत. एक एक तिकीट आपापले हातात ठेवा. सिग्नल करू. सिग्नल माणूस नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुमचं प्रसाद म्हात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ असा असणार आहे की ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा पालखी सोहळा म्हणजेच वज्रेश्वरी गावातील आई वज्रेश्वरीचा मंदिर, तिथे आज पालखी सोहळा आहे. तर आम्ही सुद्धा जातोय आणि या ब्लॉगमार्फत तुम्हाला सर्व पालखी सोहळा पाहायला भेटेल. भरपूर जल्लोष असतो आणि आपले वयस्कर माणसं असतील, आपली आया बहिणी, तर तिथं भरपूर गर्दी असते. तर कोणाकोणाला पालखीचं दर्शन होत नाही, पण या ब्लॉगमार्फत तुम्हाला पालखी पाहायला सुद्धा मिळणार आहे. हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, भरपूर मजा येणार आहे आज. आणि आम्ही सर्व मित्रमंडळी आहेत, माझा भाऊ सुद्धा आहे. तर आम्ही जातोय आणि तुम्ही पण शेवटपर्यंत ब्लॉग बघा. निघायच्या अगोदर सर्वांनी लिहा वज्रेश्वरी माते की जय. तर चला आता निघूयात. तर मित्रांनो, जस्ट आम्ही इथे पोहोचलोय, गाडी पार्क केले आणि आपल्या सोबत बघू शकता बंटी आणि आदू आहे इकडे रे, आणि हा सौरभ आणि हा रुद्र. आम्ही तर चाललोय आणि भरपूर गर्दी आहे आणि यावर्षी जत्रा भरपूर मोठी भरले. क्राऊड बघू शकता समोर. पुढे जाऊयात भरपूर पाळण्या वगैरे भरपूर राईड आहेत. पुढे जाऊयात आणि 12 वाजता पालखी निघणार आहे. तर सर्व काय पाहायला भेटेल या यात्रेमध्ये. कपडे, भांडी वगैरे सर्व काय भेटतं बघू शकता. भरपूर मोठी यात्रा आहे. कपडे, भांडी 100 रुपयाला. हे बघू शकता टॉप वगैरे भरपूर काय काय भेटतं या जत्रेमध्ये. मासे पकडायचे असतील ते पण भेटेल. एक एक तिकीट आपापले हातात ठेवा. सिग्नल करू. सिग्नल माणूस सिग्नल तिकीट. मित्रांनो, आम्ही आलोय फायनली आतमध्ये आणि भरपूर राईड आहेत बघू शकता. मोदका कुवा, होडी वगैरे, आकाश पाळणा, बाप रे बाप, एवढा राईड पहिल्यांदाच बघतोय. ब्रेक डान्स सुद्धा आहे इथे, हे बघू शकता. आणि क्राऊड भरपूर आहे. क्राऊड ही आहे वज्रेश्वरीची यात्रा. मित्रांनो, 2 तिकीट घेतलेत आणि आम्ही ही राईड करतोय. सर्वजण गेले तिकडे. आता 2 तिकीट फायनली भेटलेत. रुद्र आणि मी आहे. मित्रांनो, ही राईड आहे आपली आणि भरपूर ठिकाणी आम्ही गेलतो तिकडे ब्रेक डान्स मध्ये, आकाश पाळण्यात, पण कुठे भरपूर क्राऊड आहे, भरपूर गर्दी आहे. इथे आमचा लवकर नंबर लागलाय आणि ही राईड आता आम्ही करणार आहेत. जाम मजा येईल. कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, चालू झालाय फायनली. हे बघू शकता, ही आम्हाला सीट भेटले. अशी हे लावतात म्हणजे पडायला नको. चला जस्ट चालू होणार आहे लगेचच. गोल वर जाऊयात. हे बघू शकता किती वर आहे. इथे आपण जाऊयात डायरेक्ट. फिरला घाबरलाय. मी नाही घाबरलो. ही अशी जत्रा आणि आम्ही आलो फायनली वर. हे बघू शकता ही वज्रेश्वरीची जत्रा. आणि आम्ही एवढ्या वर आहेत. बापरे, एवढ्या वर आहेत आम्ही आज. वज्रेश्वरी मातेची जय. ही बघू शकता, गर्दी बघू शकता खाली. काय भीती वाटते का? हा, भीती नाही वाटत पण काहीच. आकाश पाळण्यात भरपूर भीती वाटते आणि भरपूर क्राऊड आहे. सर्वीकडे रांग आहे. पण आम्ही इथे ही राईड करतोय. मजा येते, भरपूर मजा येते. 40 शुरू होने जा रहा है कार्यक्रम को अपनी गाड़ी पे लाके
संपले संपले पैसे संपले. बहुत कम घुमाता 100 रुपये में. काही नॉट पण भेटले. जान्हवी दीदी आमची बर्थडे साठी बाते की इकडे एकटी काय करते आत्या आमची. ओके ओके चल मग कशा बसू. आता आम्ही आकाश पाड्यात फिरतोय, ब्रेक डान्स मध्ये फिरतोय, पण एवढी गर्दी आहे ना बोलून पाहिजे नाही म्हणून आम्ही जाऊन एक राईड करून आलो. आता चाललो आम्ही पालखीला. तर डायरेक्ट आता पालखीच्या इथे जाऊन भेटूया. तर मित्रांनो आता आम्ही जातोय मोदका कुवा पाहायला. 2 तिकीटे घेतली आणि भरपूर गर्दी आहे इथे, पण जिथे ते कमी गर्दी आहे ते बघतोय आम्ही आणि चढतोय तिथे. तर राईड केली ती आपण एक ना. आता मोदका कुवा पाहूयात. बघूया भरपूर मजा येईल तर बघत राहा. हा बघा कुवा कसा आहे. कार नाही याच्यात फक्त बाईक बाईक. स्टार्ट मोदका कुवा स्टार्ट. संपले संपले 50 रुपये संपले.
शकता वज्रेश्वरी मातेची पालखी. जवळून दर्शन पालखीचं. वज्रेश्वरी आईच्या पालखीचं जवळून दर्शन.
मित्रांनो जस्ट पालखी वगैरे जे चालू आहे बघितले तुम्ही, पालखी निघाली बरोबर 12 वाजता आम्ही पालखीच्या इथे पोहोचलो आणि पालखीचं दर्शन सुद्धा झालं. आपला एक दादा होता त्यांनी मस्तपैकी पालखीचं दर्शन घडवून दिलं आणि तुम्हाला सुद्धा जवळून दर्शन घडवलं पालखीचं. तर आता मस्तपैकी मिठाई घेतो थोडंसं आणि मग निघतो. मजा आली का हे मजा आली का बघ बघ कोण आता पालखीत गर्दीचं काय. तर ठीक आहे मिठाई घेतो आणि मग आपण निघूयात. आले यात्रेमध्ये पालखीला तर असे मिठाईचे दुकानं वगैरे असतात बघू शकता. खूप छान मिठाई असते एकदम फ्रेश. तर मित्रांनो चला झाली पालखी, आता निघालो आम्ही. पालखी अजून चालू आहे पण आम्ही आता लवकर निघतोय. दर्शन वगैरे झालं आणि टॅक्सी घेतले क्यूला. ही बघू शकता छोटीशी, तिला पण काहीतरी पाहिजे नाही तर ओरडेल मला. तर चला आता निघूयात. रात्रीचे 3:24 झालेत आणि आम्ही घरी पोहोचलोय आणि थोडंसं पालखीमध्ये होतो, नाचलो वगैरे, फुल धमाल केली आणि भरपूर क्राऊड होता बघितलंच तुम्ही. तरीसुद्धा एवढ्या जवळून दर्शन झालं. पण आपल्याला दादा भेटला, तो आपल्या संगीता आत्याचा मुलगा, त्याने आपल्याला जवळून एकदम दर्शन घडवलं. तर खूप छान वाटलं आणि तुम्हाला सुद्धा जवळून दर्शन भेटलं पालखीचं. तर आम्ही आलो, पालखी वगैरे बघितली तिथे, तुम्हाला सुद्धा दाखवले आणि थोडंसं जेवलो वगैरे आणि आता आलो आम्ही डायरेक्ट घरी. तर एवढे वाजलेत आणि 12 वाजता करेक्ट आम्ही तिथे पोचलो. म्हणजे जत्रा वगैरे फिरलो आणि बरोबर 12ला तिथे पोचलो मंदिराच्या इथे आणि लगेचच पालखी निघाली. तर खूप छान दर्शन झालं पालखीचं. तर आता आलो आता घरी आणि लेट पालखी निघते ना 12 वाजता, तर 1-1.5 तास तर तिथेच जातो. 2 वाजता तिथेच पालखीच्या इथे गर्दी असते त्यामुळं. तर आता पोचलोय आणि दरवेळेस टाईम होतो. मागच्या वेळेस 4:30 वाजलेले पण यावेळेस भरपूर लवकर झालं सर्व आणि लवकर घरी आलो. तर खूप छान वाटलं. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.